बदलाव आना है और बदलाव आएगा इस बार। पूरे महाराष्ट्र में बदलाव करेंगे। बदलाव आना है और बदलाव आएगा इस बार। आता तुम्ही बघू शकता बीजेपीच्या सरकारमध्ये या लोकांनी इतकं महागाई वाढवली आहे। माझं डोर टू डोर जाण्याचा उद्देशच आहे। आता मी तुलसीनगर या स्थित मध्ये तुम्ही बघू शकता मागे किती मोठा डम्पिंग यार्ड आहे। या डम्पिंग यार्ड मधचा कचरा इतका डंप झालेला, पूर्ण नागपूर शहरात जमलेला कचरा इथे तुलसीनगर मध्ये आणून टाकलेला आणि इथल्या रहिवासींच्या घरात, प्रत्येक लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे। आणि जे इथले 15 वर्षापासून आमदार आहे ते आजपर्यंत इथं पोहोचले नाहीये। माझा उद्देशच आहे की मी त्यांची, प्रत्येक लोकांची समस्या जाणून त्यांची समस्येचा हल करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आज 25 दिवस झाले मी पूर्व नागपूरमध्ये फिरत आहे आणि लोकांची इतकी मोठी समस्या आहे की ते लोक इतके परेशान झालेले आहे की त्यांच्याकडे आता जे आमदार आहे, नगरसेवक आहे, अजूनही जाऊन पाहत नाही आणि त्यांची स्थिती खूप बिकट आहे। करण्याचा उद्देश हेच का मला त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचे आहे आणि बदलाव घडवण्याचा उद्देश आहे की जर आमची सत्ता येते काँग्रेस, तर आम्ही नक्कीच बदलाव घडवून आणि सुरुवात आम्ही या एरियातून करू। मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, खूप लोकांचा सपोर्ट मिळत आहे, कारण या लोकांची सत्ता इतक्या 15 वर्षापासून असून सुद्धा हे लोक जाऊन तर पाहतच नाहीये। तर ते इतके त्रस्त झाले आणि माझा उद्देशच आहे त्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम, समस्या जाणून याचं निवारण करायचं। आव्हान हेच आहे की जे त्यांचे प्रॉब्लेम आहे, एवढे मोठे इथं गटर लाईनची प्रॉब्लेम आहे, रोड नाहीये, इथे एवढा मोठा डम्पिंग यार्ड आहे, महागाई वाढलेली आहे, सगळे लोक त्रस्त झालेले आहे, रोजगार नाहीये, पोरं शिक्षित असून सुद्धा रोजगार नाहीये। हे सगळ्या समस्या आम्ही दूर करू जर आमची काँग्रेस सरकार बघा प्रत्येकाच्या घरी आले म्हणते ना, आम्ही इथं नाही बघितले अजूनपर्यंत आले, पण हे आता सुचली का लाडकी बहीण? याच्या आधी लाडकी बहीण सुचली नाही का? एवढ्या लेडीजवर अत्याचार होऊन राहिले, ते लाडकी बहीण नाहीये का? इतके मोठे ते कांड होऊन राहिले, तुम्ही लोक काही नाही करत आहे, चूप राहत आहे बीजेपी वाले, ते लाडकी बहीण नाहीये का? हे पैसा देऊन राहिला तुम्ही, जमा केलेला त्याचाच पैसा तुम्ही देताय, त्याच्यापेक्षा महागाई कमी करा, आहे की नाही? इलेक्ट्रिक बिल वाढवले, त्याचेच पैसे घेऊन त्यांना देत आहे, तर हा कोणता न्याय? आता संतुष्ट आहे? विचारा माझ्यासोबत सगळ्या महिला एकीने म्हटलं असेल तर आम्ही संतुष्ट आहे लाडली बहिणामधून, तर खूप छान, कारण ते हेच करणार आहे, कारण इलेक्शन आलाय, हे लाडकी बहीण योजना सगळ्याला लालच द्यायचा प्रश्न आहे। त्यांनी हे सरकार फोडाफाडीचं सरकार केलंय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण फोडाफाडीची सरकार केली। आता लाडली बहीण येऊन लोकांना लुभावण्याचा प्रयत्न करत आहे, लोकांना इतका त्रास, हे पाहिजे डॉक्युमेंट्स, ते पाहिजे, सगळे डॉक्युमेंट्स आणून सुद्धा हे लुभावण्याचं काम करत आहे। आणि आता जे इलेक्शन आहे त्याचंच हे कार्य हे आहे, आणि इलेक्शन झाल्यावर हे लाडली बहिणा योजना पण बंद करणार। पहिला प्रेफरन्स हेच राहील की मला खूप मोठी समस्या जे यांची आहे ते मी हल करीन। रोजगार, पोरांना जे रोजगार नाहीये ते आमची सरकारने, तर नक्कीच आम्ही जनतेचा विचार करू। बघून राहिले हे लोक 1500 रुपये देत आहे, तर आमची सत्ता आहे, तर आमचे राहुल गांधीजीने हेच म्हटलं की आम्ही 3000 रुपये प्रत्येक महिलाला देऊ, आमची सत्ता येते तर। आणि दुसरा प्रश्न हा आहे की इलेक्ट्रिक बिल जे जास्त येत आहेत हे कमी करण्याचा प्रयत्न करून, आम्ही बस रोजगार देण्याचा प्रयत्न करून, सगळं काही जेही त्यांना समस्या आहे ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू। सत्य हिरवण कशी नाही का केलं त्यांनी 15 वर्षापासून लोकांसाठी? पहिला तर प्रश्न हा आहे की लोकांसाठी त्यांनी केलं का? काहीच नाही केलं। पुलं बांधल्यानं होते का? पुलं खाणार आहे का लोक? जे लोकांची रोजी नाही वाढलेली आहे, आता त्यांना रोजगार नाहीये, पोरांना एवढं मोठं घरात पाणी घुसलं तर येऊन नाही पाहिलं त्यांनी, त्यांना मुआवजा नाही दिला, फक्त लिहून आणलेलं पूर्ण लेटर मध्ये सगळं फॉर्म भरून घेतले आणि त्याला हे भूल चुकायला त्याला बळी पाडतात तुम्ही लोक। पूर्व नागपूरमध्ये राहते का? फिरतात का त्या नागपूरमध्ये? पहिले तर प्रश्न हे आहे, पहिला प्रश्न हे आहे का ते पूर्व नागपूरमध्ये राहतच नाही। राहिले असते त्याला समजलं असतं का यात्रा काय निघाली आहे नाही निघाली आहे की नाही? जनतेत जाऊनच नाही पण का दिसणार आहे त्यांना?
काहीच कामं नाही केले. विकास पुरुष नावाचे झालेले आहे, काही नाही केले. आता तुम्ही बघून राहिले, आता शहर असं झालंय, गड्ड्यात शहर झालंय का शहर गड्ड्यात झालंय. हे नागपूर शहर राहिलं नाही, ग्रामीण बनलंय, ग्रामीण.